खेड तालुक्यातील तरुण आणि उत्साही राजकीय व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले वैभव खेडेकर अखेर भाजपात दाखल झाले आहेत। बराच काळ चर्चेत राहिलेला त्यांचा पक्षप्रवेश मंगळवारी मुंबई येथे महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला। मनसेतून हकालपट्टी झाल्यानंतर वैभव खेडेकर यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात रंगली होती। 2 वेळा हा पक्षप्रवेश पुढे ढकलला गेला होता, मात्र अखेर आज त्यांनी औपचारिकरित्या कमळ हाती घेत भाजपमध्ये प्रवेश केलाय। या पक्षप्रवेशावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी खेडेकर यांचे स्वागत करत त्यांच्या कार्याची दखल घेतली। भाजप हा विकासाभिमुख पक्ष असून तरुण कार्यकर्त्यांना संधी देणारा पक्ष आहे। वैभव खेडेकर यांच्या सहभागामुळे खेड तालुक्यात पक्ष अधिक मजबूत होईल असे चव्हाण यांनी यावेळी नमूद केले। वैभव खेडेकर यांनीही या प्रसंगी प्रतिक्रिया देताना सांगितले, खेड तालुक्याच्या विकासासाठी ठोस भूमिका मांडण्यासाठी मी भाजपच्या विचारधारेत सहभागी होत आहे। पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाच्या दिशेने कार्यरत राहणार आहे। सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र भाऊ चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये माझा या ठिकाणी पक्षप्रवेश होतोय। यासाठी मी रवींद्र भाऊंना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। खरं तर हा कोकणातला पक्षप्रवेश बऱ्याच अर्थाने चर्चेला गेला होता, परंतु त्या विषयात मी जाणार नाही। योग्य वेळेला आपण ते बोलूच, परंतु आज पक्षप्रवेशाचा या ठिकाणी कार्यक्रम होतोय। मला भारतीय जनता पार्टीमध्ये आपण सामावून घेतलं त्याबद्दल मी आपल्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो। भारतीय जनता पार्टी यापुढे पूर्वीपासून कोकणामध्ये होतीच, पण यापुढे कोकणामध्ये प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल हे तुम्हाला मी वचन या ठिकाणी देतो। भारतीय जनता पार्टी संघटना वाढीसाठी मी आजपासून झोकून देऊन काम करीन आणि मजबूत संघटन त्या ठिकाणी करीन। येणाऱ्या नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेमध्ये अभूतपूर्व यश देण्याचा मी प्रयत्न करीन आणि मेहनत करीन। माझ्याबरोबर आलेले सगळे जिल्हाध्यक्ष आणि माझे सहकारी यांना घेऊन आणि आमचे जुने सगळे सहकारी आहेत यांना बरोबरती घेऊन मी काम करीन। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या दृष्टिक्षेपात असलेला भारत आणि आपले कार्यकुशल नेतृत्व राज्याचे देवेंद्र भाऊ फडणवीस, त्याचप्रमाणे कोकणाचे आमचे नितेशजी राणे, त्याचप्रमाणे आमचे माजी आमदार विनयजी नातू आणि आमचे माजी आमदार सूर्यकांतजी दळवी, त्याचप्रमाणे आमचे केदारजी साठे, आमचे अक्षयजी फाटक आणि जिल्हाध्यक्ष आमचे सतीशजी मोरे, या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो। आपला जास्त वेळ न घेता रवींद्र भाऊ यांना धन्यवाद देतो की तुम्ही मला आपल्या परिवारामध्ये या ठिकाणी सामावून घेतलं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।